तुझ्यात हरवले मी भाग 37. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आता त्या काकांना शुद्ध आली होती. त्यांनी डोळे उघडताच त्यांच्या पत्नीने सगळा प्रकार सांगितला. यांनीच तुमचा जीव वाचवला. हे ऐकताच त्या काकांनी आदित्यचा हात घट्ट धरला. बाळा, देव तुझं भलं करो. आदित्य हसत म्हणाला, काका, मी काही विशेष केलं नाही. कोणत्याही माणसाने हेच केलं असतं. पण दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. बिल भरताना आदित्यने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण काका हट्टाने म्हणाले, आम्ही गरीब आहोत, पण असहाय्य नाही. आमचं बिल आम्हीच भरू. सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे खर्चही जास्त नव्हता. शेवटी आदित्यने त्यांचा आग्रह मान्य केला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर त्याने दोघांनाही आपल्या गाडीत बसवलं. ते राहत असलेल्या छोट्याशा घरापर्यंत त्यांना सोडायला गेला. घर साधंसुधं होतं, पण प्रेमाने भरलेलं. काकूंनी आग्रह करून त्याला जेवायला बसवलं. नाही काकू, उशीर होईल. आधी जेव, मग जा. त्यांचं प्रेम पाहून आदित्य नकार देऊच शकला नाही. जेवण झाल्यावर काका म्हणाले, बाळा, तुला कधीही एकटं वाटलं तर आमच्याकडे ये. आम्ही तुला मुलासारखं सांभाळू. हे ऐकून आदित्य काही क्षण शांत बसला. आई वडिलांचं प्रेम त्याला फार कमी मिळालं होतं. आज या अनोळखी माणसांकडून मिळालेल्या मायेने त्याचं मन भरून आलं. त्याने दोघांच्या पाया पडत नमस्कार केला. मी नक्की येईन. घरी परतल्यावर त्याने सायलीला सगळा प्रकार सांगितला. सायलीच्या चेहऱ्यावरही समाधान होतं. खरंच जगात अजूनही चांगली माणसं आहेत. आदित्य हसला. हो, आणि त्यांच्यासाठी काही करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. अजून 2 दिवस शांततेत गेले. सायलीची तब्येत सुधारत होती. दोघांचं हसणं, काम करणं, स्वयंपाक करणं सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं. पण आदित्यच्या मनात मात्र अजूनही दिव्याच होती. तिसऱ्या दिवशी रात्री सायली तिच्या खोलीत गाढ झोपली होती. आदित्यने कपाट उघडलं. त्यातून काळी हुडी, काळं जॉकेट, हातमोजे आणि बूट काढले. क्षणात त्याचा संपूर्ण पेहराव बदलला. तो एखाद्या गुप्त मोहिमेवर निघालेल्या माणसासारखा दिसत होता. त्याने हळूच खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर येताना एकदा सायलीच्या खोलीकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. त्याने अलगद मुख्य दरवाजा बंद केला. बाहेर अंगणात हरितजी खुर्चीवर बसले होते. आदित्यला पाहताच ते उठले. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. मग हरितजी हसत म्हणाले, सर, शेवटी बोलावणं आलं वाटतं. आदित्य हलकसं हसला. हो, खूप दिवस वाट पाहिली. हरितजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी घ्या. आदित्य म्हणाला, सायलीची जबाबदारी तुमच्याकडे आहे. निश्चिंत राहा. दोघांनी एकमेकांकडे पाहून मान हलवली. गेटच्या बाहेर एक स्पॉट बाईक उभी होती. तिच्या शेजारी कविताताई उभ्या होत्या. बायकर सारखा त्यांचा पेहराव होता. काळं जॉकेट, काळी जीन्स, हेल्मेट. आदित्य त्यांच्याकडे पाहून हसला. कविताताईंनी बाईकची चावी त्याच्या हातात दिली. सगळं तयार आहे. आदित्यने मान हलवली. दोघांनी हेल्मेट घातलं. बाईक सुरू झाली. क्षणात ती रात्रीच्या अंधारात वेगाने निघून गेली आणि हरितजी बराच वेळ त्या दिशेकडे पाहत उभे राहिले. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. संपूर्ण परिसर शांत होता. काळोखातून वाट काढत आदित्य भरधाव वेगाने बाईक चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास होता. पण आज त्याच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. अनेक महिन्यांपासून ज्याची तो वाट पाहत होता, तो क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपला होता. मनात उत्सुकता होती, पण त्याहूनही जास्त भीती होती. आज मिळणारी उत्तरं त्याचं आयुष्य बदलून टाकणार होती. त्याच्या मागे बसलेल्या कविताताई दोन्ही हातांनी बाईक घट्ट पकडून बसल्या होत्या. प्रत्येक वळणावर त्यांचं हृदय धडधडत होतं. आदित्यवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. तरीही एवढ्या वेगाने धावणारी बाईक पाहून त्यांच्या मनात भीती घर करत होती. नकळत त्यांनी डोळे मिटले आणि देवाचं नाव घेतलं. आदित्य, जरा हळू चालव, त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या. त्यांच्या आवाजातील काळजी त्याला जाणवली, पण त्याच्या मनात चाललेल्या वादळापुढे ती काळजी क्षणभर मागे पडली. तो शांतपणे म्हणाला, काळजी करू नका कविताताई. माझ्यासोबत असताना तुम्हाला काही होऊ देणार नाही. त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की कविताताईंनी पुन्हा काही बोलणं टाळलं. मात्र मनात त्यांनी एकच प्रार्थना केली, देवा, आजचा प्रवास सुखरूप पार पडू दे. अवघ्या 20 मिनिटात त्यांनी जवळपास 20 किलोमीटरचं अंतर पार केलं. जंगल संपलं आणि समोर एक 2 मजली जुनाट पण व्यवस्थित दिसणारा लॉज उभा होता. मोठ्या फलकावर लिहिलं होतं, सह्याद्री लॉज. ते नाव पाहताच आदित्यने बाईकचा वेग कमी केला आणि लॉजच्या आवारात बाईक नेऊन थांबवली. बाईक थांबताच कविताताईंनी मोठा सुटकेचा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचं ताणलेलं हसू पाहून आदित्यच्या ओठांवरही हलकसं स्मित उमटलं.
इतक्या तणावातही त्याला जाणवलं कोणीतरी आपली मनापासून काळजी करतंय. त्याने हेल्मेट काढून कविताताईच्या हातात दिलं. त्या बाईक लॉक करत म्हणाल्या, मी बाहेर थांबू का? आदित्य काही क्षण विचारात पडला. किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण तुम्ही आत वेटिंग एरियात बसा, बाहेर उभं राहू नका. त्याच्या आवाजात आदेश नव्हता, काळजी होती. कविताताई हसल्या. ठीक आहे, मी थांबते. दोघे 4-5 पायऱ्या चढून लॉजमध्ये शिरले. आता रिसेप्शनवर एक मध्यमवयीन माणूस फोनवर बोलत होता. आदित्य दिसताच त्याने फोन ठेवला. नमस्कार साहेब, कशी मदत करू? आदित्यने मोबाईल उघडला, स्क्रीनवर नजर टाकली आणि शांतपणे म्हणाला, रूम नंबर 4. रिषभनीस गोंधळला. रूम घ्यायची आहे का? नाही, त्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीला भेटायचं आहे. रिषभनीस काही बोलणार इतक्यात मागून आवाज आला. तुम्ही आदित्य साहेब आहात का? सगळ्यांनी मागे पाहिलं. साधारण 22-23 वर्षाचा एक तरुण हसत मुखाने त्यांच्या दिशेने येत होता. तो समोर येऊन म्हणाला, नमस्कार, मी रोहित. मी तुमचीच वाट पाहत होतो. कृपया माझ्यासोबत या. रिषभनीसकडे वळून तो म्हणाला, हे आपल्या पाहुण्यांसोबत आहेत. रिषभनीसने मान हलवली. रोहितने मग कविताताईंकडे पाहत विचारलं, मॅडम तुम्हीही या, आत बसायला व्यवस्था आहे. कविताताई मिस्किलपणे म्हणाल्या, मी विवाहित आहे बरं का. क्षणभर रोहितचा चेहरा उतरला. अहो नाही, माझा तसा अर्थ नव्हता, फक्त तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून. त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून रिषभनीसच्या तोंडून हसू फुटलं. कविताताईच्याही चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. काही क्षणापूर्वीचं तणावपूर्ण वातावरण क्षणभर हलकं झालं. आदित्यने मात्र घड्याळाकडे पाहिलं. त्याचं मन अजूनही त्या खोलीपाशी पोहोचलं होतं. त्याला आता एक एक क्षण जड वाटत होता. चल, तो शांतपणे म्हणाला. रोहित पुढे निघाला. कविताताई वेटिंग एरियात जाऊन बसल्या. त्यांनी हरितजींना फोन करून सुरक्षित पोहोचल्याचं सांगितलं. फोन ठेवताना त्यांच्या नजरा वारंवार त्या कॉरिडॉरकडे जात होत्या, जिथून आदित्य गेला होता. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आता आज काय घडणार आहे? रोहित आदित्यला तळमजल्यावरील रूम नंबर 4 समोर घेऊन आला. त्याने हळूच दरवाजा ठोठावला. साहेब, आदित्य साहेब आले आहेत. आतून कोणताच आवाज आला नाही. रोहितने दरवाजा किंचित उघडून आत पाहिलं आणि बाजूला होत म्हणाला, तुम्ही आत जाऊ शकता. आदित्य काही क्षण दरवाजासमोर स्तब्ध उभा राहिला. त्याचा श्वास नकळत वाढला होता. अनेक प्रश्न, अनेक आठवणी आणि अनेक अपूर्ण उत्तर त्या एका दरवाजाच्या पलीकडे त्याची वाट पाहत होती. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं. खोलीचा दरवाजा अलगद बंद झाला आणि काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. आदित्यची नजर हळूहळू खोलीभर फिरली. साधीशी खोली, एका बाजूला टेबल, खिडकीजवळ पडदे हलकेच वाऱ्याने हलत होते आणि मधोमध एक व्हीलचेअर. त्या व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती खिडकीकडे पाठ करून बसली होती. आदित्यने अजून एक पाऊल पुढे टाकलं. त्याच्या मनातली धडधड आता स्पष्ट जाणवत होती. इतक्या दिवसांपासून ज्याची भेट घ्यायची होती ती व्यक्ती त्याच्या समोर होती, पण सुरुवात कशी करावी हेच त्याला समजत नव्हतं. अचानक ती व्यक्ती शांत आवाजात म्हणाली, स्वागत आहे आदित्य. तो आवाज ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. स्वागत तर मी करायला हवं होतं कैलास काका. एवढ्या दिवसांनी भेटायला तयार झालात. त्याच्या आवाजात आदर होता, पण त्यामागे दडलेली नाराजीही स्पष्ट दिसत होती. कैलास काका काही क्षण शांत राहिले. मग हळूहळू त्यांनी व्हीलचेअर मागे वळवली. आदित्यची नजर त्यांच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि पुढच्या क्षणी त्याची नजर त्यांच्या निष्प्राण पायांवर गेली. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं झालं. त्याला धक्का बसला. त्याने संकट पाहिली होती, पण नेहमी ताठ मानेने उभे राहणारे कैलास काका आज व्हीलचेअरवर बसलेले पाहून त्याच्या मनात वेदना उचलून आली. कैलास काका त्याच्याकडे पाहत मंद हसले. आता समजलं ना मी सायली समोर का गेलो नाही? आदित्यच्या डोळ्यात अपराधीपणा उतरला. त्याने हळू आवाजात म्हटलं, मला माफ करा, मला हे माहिती नव्हतं. कैलास काकांनी हातानेच त्याला थांबवलं. माफी मागण्याची गरज नाही, तुला माहितीच नव्हतं. त्यांनी समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. बस. आदित्य शांतपणे खुर्चीवर बसला. दोघांमध्ये पुन्हा काही क्षण शांतता पसरली. शेवटी आदित्यच बोलला, पण एक गोष्ट अजूनही समजली नाही काका. कैलास काकांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तुम्ही सायलीपासून हे सगळं का लपवलं? आदित्यचा आवाज आता गंभीर झाला होता. 4 महिन्यापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं याची तिला कल्पनाही नाही. ती अजूनही तुम्हाला शोधते आहे. ती अजूनही तुमचा राग करत नाही. उलट तिच्या मनात आजही तुमच्याबद्दल तितकाच आदर आहे. हे ऐकून कैलास काकांनी मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यात क्षणभर वेदना चमकून गेली. सायलीचं नाव ऐकलं की त्यांच्या मनात अनेक आठवणी जाग्या होत होत्या. तिचं बालपण, तिचा हट्टी स्वभाव, तिचा निरागस हसू सगळं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पण त्यांनी स्वतःला सावरलं. ती मला भेटली असती, ते हळू आवाजात म्हणाले, तर मी तिच्या डोळ्यात पाहू शकलो नसतो. आदित्य लगेच म्हणाला, पण त्यामुळे तुम्ही तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलात? हो.
कैलास काकाचं उत्तर छोटं होतं, पण त्यामागे असंख्य वेदना दडल्या होत्या. ते पुढे म्हणाले, तू तिच्यापर्यंत पोहोचलास, तिच्यासोबत राहिलास, तिच्या आयुष्यात काय चाललं आहे ते पाहिलंस. त्यांनी आदित्यच्या डोळ्यात पाहिलं. पण तिने मला काही सांगितलं का? आदित्य शांत झाला. कैलास काका पुढे म्हणाले, तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या आणि मीही माझं दुःख तिच्यापासून लपवलं. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. त्या शांततेत दोघेही स्वतःच्या विचारात हरवले होते. आदित्यच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, इतक्या जवळची माणसं एकमेकांपासून इतकी दूर कशी जाऊ शकतात? तर कैलास काकांच्या मनात अपराधीपणाची जखम पुन्हा ठसठसू लागली होती. त्यांना वाटत होतं, जर मी त्या दिवशी वेगळा निर्णय घेतला असता तर कदाचित आज सायली माझ्यापासून दूर नसती. खोलीतील वातावरण पुन्हा जड झालं. कैलास काकांनी टेबलवर ठेवलेल्या ज्यूसच्या बाटलीकडे हात पुढे केला. आधी काहीतरी पिऊया, मग निवांत बोलू. आदित्यने त्यांच्याकडे शांत नजरेने पाहिलं. त्याला जाणवत होतं, आजची ही भेट फक्त प्रश्नाची उत्तरं देणार नाही, तर अनेक वर्षापासून दडलेलं सत्यही समोर आणणार आहे. कैलास काकांनी टेबलवर ठेवलेली थंड ज्यूसची बॉटल उचलली. त्यांच्या हाताची हालचाल संद झाली होती, पण चेहऱ्यावरचं शांत स्मित तसंच होतं. त्यांनी 2 ग्लास काढले आणि एका ग्लासात ज्यूस ओतत आदित्यकडे पुढे केला. घे, आधी शांत हो, मग निवांत बोलू. आदित्यने ग्लासकडे पाहिलं, पण तो घेतला नाही. त्याच्या मनात अनेक प्रश्नांचा जणू स्फोट होत होता. तो खुर्चीतून थोडा पुढे झुकत म्हणाला, काका, तुम्ही माझ्याकडून सगळं करून घेतलं. सायली कुठे आहे, कशी आहे, तिची काळजी कोण घेतंय, हे सगळं मला शोधायला लावलं. पण स्वतः तिच्यासमोर का गेला नाही? कैलास काका काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकी वेदना उमटली. कारण माझ्यात तेवढं धाडस उरलं नव्हतं. हे ऐकून आदित्यचा संयम सुटू लागला. धाडस नव्हतं की अपराधीपणा होता? हे वाक्य ऐकताच कैलास काकांनी मान वर केली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या नजरेत राग नव्हता, पण दोघांच्या मनात साचलेल्या भावनांचा भार स्पष्ट दिसत होता. कैलास काका ढोस हसले. तू अजूनही तसाच आहेस, मनातलं सरळ बोलणारा, आणि तुम्ही अजूनही गोष्टी लपवणारे. आदित्यचं उत्तर क्षणार्धात आलं. खोलीत पुन्हा शांतता पसरली. काही क्षणांनी कैलास काकांनी ज्यूसचा ग्लास त्याच्या हातात ठेवला. घे. यावेळी आदित्यने ग्लास घेतला. एक घोट घेताच कैलास काका हसत म्हणाले, महाराष्ट्राचा सर्वात हट्टी पोलीस अधिकारी अजूनही तसाच दिसतोय. आदित्यच्या ओठांवर हलकसं स्मित आलं. आणि माझे कैलास काका अजूनही लोकांना बोलता बोलता शांत करण्याची कला विसरलेले नाहीत. दोघे काही क्षण हसले. त्या छोट्याशा हास्याने खोलीतला ताण किंचित कमी झाला. पण पुढच्या क्षणी आदित्यचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली. माझी प्रतिमा खराब झाली. हे सगळं तुमच्या एका निर्णयामुळे झालं. त्याच्या आवाजात दडपलेला राग स्पष्ट जाणवत होता. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. कैलास काकांनी खोल श्वास घेतला. त्यांना माहिती होतं, हा प्रश्न एक दिवस नक्कीच समोर येणार. ते शांतपणे म्हणाले, माझ्यामुळे तुला त्रास झाला हे मी मान्य करतो. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, पण जर मी त्यावेळी हस्तक्षेप केला नसता तर आज तू कायमचा नोकरी बाहेर असतास. आदित्यच्या भुवया उंचावल्या. कैलास काका पुढे म्हणाले, तुझ्या विरुद्ध मोठी तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ अधिकारी खूप नाराज होते. ते तुला कायमच्या सेवेतून काढण्याच्या तयारीत होते. आदित्य शांतपणे ऐकत होता. त्याच्या मनात पुन्हा त्या दिवसाच्या आठवणी जाग्या झाल्या. रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय आणि त्यानंतर बदललेलं संपूर्ण आयुष्य. कैलास काका पुढे म्हणाले, मी त्यांना खूप समजावलं. तुझी प्रामाणिक सेवा, तुझं धाडस आणि तुझी निष्ठा त्यांच्यासमोर मांडली. शेवटी त्यांनी कायमची कारवाई रद्द केली, पण शिक्षा मात्र द्यावीच लागली. आदित्यने खाली मान घातली. पहिल्यांदा त्याला त्या घटनेचं दुसरं सत्य समजलं होतं. त्याच्या मनातला राग हळूहळू कमी होत होता, पण स्वतःवरचा राग वाढत होता. मी जर त्या दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवलं असतं तर कदाचित आज हे काहीच घडलं नसतं. हा विचार त्याला आतून पोखरू लागला. कैलास काकांनी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. चुका प्रत्येकाकडून होतात आदित्य, पण त्या चुका स्वीकारणारा माणूसच पुढे मोठा होतो. आदित्यने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. आज अनेक दिवसांनी त्याला पुन्हा एकदा वडिलांसारखी माया जाणवत होती. त्याच्या डोळ्यात नकळत ओलावा दाटून आला. मात्र त्याच्या मनात अजूनही एक प्रश्न जिवंत होता. सायलीपासून अजून कोणतं सत्य लपवलं गेलं आहे? तो प्रश्न आता त्याने विचारायचा होता. आदित्यच्या डोळ्यात अजूनही अनेक प्रश्न होते. कैलास काकाच्या प्रत्येक उत्तराने एक गूढ उलगडत होतं, पण त्याच वेळी आणखी नवे प्रश्न निर्माण होत होते. त्याने शांतपणे विचारलं, काका, जर सगळं माझ्या भल्यासाठीच होतं तर सायलीपासून हे सगळं लपवण्याची गरज काय होती? कैलास काकांनी डोळे मिटले. तो प्रश्न त्यांना अपेक्षितच होता. काही क्षण त्यांनी स्वतःला सावरलं आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात केली. आदित्य, काही सत्य अशी असतात जी योग्य वेळी येईपर्यंत लपवावी लागतात. आदित्यने भुवया उंचावल्या. योग्य वेळ की भीती? कैलास काकांच्या चेहऱ्यावर वेदनादायी हास्य उमटलं. दोन्ही.
त्यांच्या आवाजातला कंप आदित्यच्या मनाला स्पर्श करून गेला. ते पुढे म्हणाले, त्या अपघातानंतर मी फक्त चालण्याची शक्ती गमावली नाही, तर सायलीला सुरक्षित ठेवण्याची ताकदही घरवली. माझे शत्रू अजूनही जिवंत आहेत. जर त्यांना कळलं असतं की सायली माझ्याशी संपर्कात आहेत, तर तिचा जीव धोक्यात आला असता. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू विरघळू लागला. त्याला जाणवलं, कैलास काकांनी अंतर निर्माण केलं होतं, कारण त्यांना सायलीचा तिरस्कार नव्हता. उलट तिच्यावरचं प्रेम इतकं मोठं होतं की स्वतःला तिच्यापासून दूर ठेवणं त्यांनी स्वीकारलं होतं. कैलास काका पुढे म्हणाले, तू तिच्यासोबत राहतोयस हे मला समजलं तेव्हा मला दिलासा मिळाला, कारण मला माहिती होतं तिचं रक्षण करण्याची ताकद तुझ्यात आहे. आदित्य काही बोलला नाही. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की कैलास काका त्याच्यावर किती विश्वास ठेवतात. तो हळूवा आवाजात म्हणाला, म्हणजे माझ्यावर लक्ष ठेवायला नाही, तर सायलीची काळजी घ्यायला तुम्ही मला तिच्याजवळ पाठवलं? कैलास काकांनी हलकसं हसत मान डोलावली. हो. हे एकच उत्तर आदित्यच्या मनात खोलवर उतरलं. आतापर्यंत त्याला वाटत होतं की त्याचा वापर झाला, पण आता त्याला जाणवलं, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे एका मुलीचं आयुष्य सोपवलं गेलं होतं. काही क्षण दोघेही शांत बसून राहिले. बाहेर रात्रीचा वारा खिडकीच्या पडद्याशी खेळत होता. खोलीतली शांतता आता बोचरी नव्हती. ती 2 पिढ्यांमधल्या विश्वासाची साक्ष देत होती. कैलास काका हळूच म्हणाले, एक विनंती आहे. सांगा. सायलीला अजून काही सांगू नकोस. आदित्य काही क्षण विचारात पडला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. एकीकडे सायलीपासून सत्य लपवणं त्याला चुकीचं वाटत होतं. दुसरीकडे कैलास काकाच्या डोळ्यातील असहायता आणि प्रेम त्याला स्पष्ट दिसत होतं. शेवटी त्याने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, योग्य वेळ येईपर्यंत मी तिला काही सांगणार नाही. कैलास काकांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसलं. त्यांनी पुढे होऊन आदित्यच्या हातावर आपला हात ठेवला. धन्यवाद मुला. मुला? हा शब्द ऐकताच आदित्यच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. लहानपणापासून वडिलांच्या मायेची उणीव त्याने अनुभवली होती. आज अनेक दिवसांनी कोणीतरी त्याला त्या हक्काने हाक मारली होती. त्याने पटकन आपले डोळे पुसले आणि हलकंसं हसत म्हणाला, काका, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही पुन्हा एकटे राहायचा विचारही करू नका. कैलास काकांनी हसत मान हलवली. जा, खूप उशीर झाला आहे. बाहेर कविताताई तुझी वाट पाहत असतील. आदित्य उठला. दरवाजेपाशी जाऊन तो एकदा मागे वळून पाहू लागला. व्हीलचेअरवर बसलेले कैलास काका शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं आणि आदित्यच्या मनात एक नवीन जबाबदारी जन्माला आली होती. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. कॉरिडॉरमध्ये चालताना त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. आता कोणत्याही परिस्थितीत सायलीचं रक्षण करायचं आणि योग्य वेळ आल्यावर कैलास काका आणि सायली यांची भेट घडवून आणायची. त्या निर्धारासोबत तो वेटिंग एरियाकडे चालू लागला, जिथे कविताताई त्याच्या आतुरतेने वाट पाहत होत्या. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.